आणि ती जशी जर्नी सुरू झाली, पहिल्याच दिवशी पहिल्याच लेक्चरला, फर्स्ट डे ऑफ इंजिनिअरिंग, फर्स्ट लेक्चर, खूप रडलो मी. का बरं? खूप रडलो, प्रचंड रडलो. जो मेरे मन में है वो मेरी जबान पे है आणि तेच सांगतोय मी. जे आपलं बंदाबंदी वाली खेल होता है ना, रोक दो उसको थोड़ी देर के लिए. मैं मानता हूँ सगे जन म्हणतील यार की नहीं मेरी बंदी अलग है मेरी बंदी अलग है, वो मुझे बहुत सपोर्ट करती है ना, माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये ती माझ्यासोबत ठाम उभी राहते. तर म्हटलं यार जॉब भी तो अपने को अभी फिलहाल तो सोचना नहीं है. हाँ, पर अगर सामने से आ गया तो कर लेंगे. बोले बेटा तेरा मामा बैठा है उधर. मग एक दिवशी, म्हणजे त्याच दिवशी ऍक्च्युअली त्याच संध्याकाळी जेव्हा मी एक्झाम देऊन आलो, सवय माझ्या मम्मीला, अरे 5 मिनिटाचं काम आहे यार, तू काय तू एवढा टाइम लावतो, 5 मिनिटाचं तर काम आहे. म्हटलं 1 मिनिट काय म्हटली, 5 मिनिटाचं काम आहे. म्हटलं हाँ यार ये 5 मिनिट जोड देता ना इंजिनिअरिंग के आगे. श्रीधर, तुझं श्रीमंत व्हा या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद दादा इथं बोलवल्याबद्दल. आतापर्यंत खूप मी हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये पॉडकास्ट, इंटरव्ह्यूज घेतले पण आहे आणि दिले पण आहे. आज फर्स्ट टाइम माझं लाईक मराठीमध्ये आपल्या भाषेमध्ये, तर थोडंसं त्याचं काहीतरी कनेक्ट वेगळं असेल. नक्कीच करू. आणि मला पहिलाच मराठी पॉडकास्ट असल्यामुळे तो इंटरेस्टिंग पण होईल. हो, कारण तुला माहिती आहे का की आपल्यामध्ये बऱ्याच गोष्टी सिमिलर आहेत. जसं की तू जळगावचा आहेस, मी पण जळगावचा आहे. तू इंजिनियर आहेस, मी पण इंजिनियर आहे. तू युट्यूबर आहेस, मी पण युट्यूबर आहे. आणि तू पॉडकास्टर पण आहे आणि मी पण पॉडकास्टर आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आजचा हा जो आपला पॉडकास्ट आहे तो कमाल होणार आहे. बिलकुल. तर सगळ्यात आधी तुझं जे यूट्यूब चॅनल आहे की जसं 5 मिनिट्स इंजिनिअरिंग चॅनलचं नाव आहे, ज्याचे आज 5.5 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. तर सगळ्यात आधी मला तुझी ओव्हरऑल जर्नी ऐकायला आवडेल. ॲज वी सेड वी आर इंजिनियर्स. तर इंजिनिअरिंग पासून सगळं सुरू झाली, सगळी कथा सुरू झाली. फर्स्ट ऑफ ऑल मी बॅचलर्स केलं AISMS CUE मधून, विमानवाला कॉलेज. विमानवाला कॉलेज फेमस त्याच्यासाठीच ना, ते काहीतरी एक वेगळं पण आहे त्याच्यात त्या गोष्टीमध्ये. तर मला ॲक्च्युली इंजिनिअरिंग घ्यायचं नव्हतं, मला माहिती नव्हतं की काय करायचं पुढे. ॲक्च्युली माझं जे 11th-12th झालं ते मी PCMB मध्ये केलं. ओके. त्याच्यात बायो पण होता, मॅथ्स पण होता. जनरली आपण काय करतो की बायो जर आपला असला तर आपण मेडिकलमध्ये विचार करतो, जर चांगले मार्क पडले तर. जर मॅथ्समध्ये चांगले मार्क पडले 12वीमध्ये तर आपण विचार करतो की आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये गेलं पाहिजे. हे 2 ऑप्शन सगळ्यांच्या माइंडसेटमध्ये असतात. पण माझे दोघींमध्ये चांगले पडले. म्हणजे लोकांचे पडत नाही, तुझे दोघीमध्ये चांगले पडले. आता मी काय करू, मैं भी विचार में, मेरे माता पिता भी विचार में, सगळे विचारात पडले. मग म्हटले यार अभी पैसा किधर कम लगेगा, म्हटले मेडिकलसाठी खूप पैसा लागेल. आणि आम्ही पण यार मिडल क्लास फॅमिली, ऐसा तो नाही कुछ अपने पास बहुत दौलत पडी, असं पण नाही. तर म्हटलं ठीक आहे मग इंजिनिअरिंगला घेऊ. आता इंजिनिअरिंगमध्ये पण काय घ्यायचं बुवा, त्याच्यात पण भरपूर ऑप्शन आहे. बरोबर. पण आय डिड द बेस्ट थिंग. माझे जे मेंटर्स होते, जे माझे टीचर्स होते, एज्युकेटर्स होते, 11वी-12वीमध्ये मी जिथे ट्युशन लावले होते, लेट्स से जे कॉलेज होतं, तिथं मी त्यांना विचारलं की विच स्ट्रीम शुड आय गो फॉर. तर ते म्हटले एक काम कर, CS मध्ये जा, कम्प्युटर सायन्स घे, त्याचा स्कोप आहे. म्हटलं मॅडम मी PCMB केलंय, त्याच्यात CS ऑप्शन मध्ये पण नव्हता. मी आयटीला काही संबंध नाही, मी आयटीला घाबरायचो. म्हटलं कम्प्युटर कुठली की दाबली आणि तिथं काही झालं मला नाही माहिती, मी नाही केलंय. इस किस्म का. 11वी-12वीला एक ऑप्शनल सब्जेक्ट होता कम्प्युटर सायन्स. हो, पण मला तो नव्हताच तो. नव्हताच, मी त्याची एक्झामही नाही, काही नाही. मग म्हटले यार पण तरी श्रीधर CS साठी जाशील ना, फायदेमंद राहशील, स्कोप आहे, ओके, फ्युचर आहे त्याच्यासाठी. म्हटलं ठीक आहे मॅम, तुम्ही म्हणता. आता एक माझी मॅम होती, पवार मॅडम, ते खूप मला लाईक भरपूर गोष्टीमध्ये एनकरेज केलं. हे पण डिसिजन मी थोडंसं त्यांच्यानीच इन्फ्लुएन्स झालो. आणि ठीक आहे मग सुरू केलं मी कम्प्युटर CS मध्ये ॲडमिशन घेतली, ब्रांचमध्ये झालं सुरू. आणि ती जशी जर्नी सुरू झाली, पहिल्याच दिवशी पहिल्याच लेक्चरला, फर्स्ट डे ऑफ इंजिनिअरिंग, फर्स्ट लेक्चर, खूप रडलो मी. का बरं? खूप रडलो, प्रचंड रडलो. जसं मी सांगितली माझी हिस्ट्री, मला CSचं काहीच माहिती नाही. बरोबर. पहिल्याच लेक्चरमध्ये आमची मॅम आली, जी आमची क्लास टीचर होती ब्रांचची, डिपार्टमेंटची, आमच्याकडे आले आणि जस्ट एक जनरल क्वेश्चनिंग, सो दॅट देख ले कि इस बच्चे को कितना पता है, कितना नहीं पता, CS के बारे में क्या आयडिया है, कसं काय, ते थोडंसं त्यांनी विचारपूस केली. आता मला काहीच माहिती नाही. मला फक्त विचारलं प्रिंट हॅलो वर्ल्ड. तो कोड असतो, तो कोड असतो C मध्ये, प्रिंट हॅलो वर्ल्ड, एवढंच विचारलं. मी पूर्ण क्लासमध्ये प्रिंटर सापडतोय. मी म्हणलं प्रिंटर कुठे, मॅमला मी हॅलो वर्ल्ड प्रिंट करून देऊन देतो. आय वॉज, माझ्या माइंडसेट तो होता. पण बाकीचे मुलं त्याचं एकदम बढिया उत्तर देत आहे, व्हेरिएशन देत आहे उत्तर मध्ये. मॅम असं करू शकतो, मॅम तसं करू. तो मैं हो गया डिमोटिवेट.
म्हटलं यार आपल्याला ज्या गोष्टीची ABCD नाही माहिती, कम्प्युटर सायन्सची प्रोग्रामिंग लँग्वेज इज लाईक अ ABCD, आपल्याला ती माहिती नाही, त्याची कॉन्सेप्ट माहिती नाही, काहीच माहिती नाही आहे, आपण कसं काय करणार यार, येतो आपणच नाही, म्हणजे आपण गलत पंगा ले लिया, आपण चुकीच्या ठिकाणी हात मारला असं वाटलं मला. क्लासच्या बाहेर निघलो, रडायला लागलो पहिल्याच दिवशी पहिल्याच लेक्चरला बाहेर निघलो मी, आणि मी रडायला लागलो. अकेले मी जाके सबके सामने तो नाही, बट मग त्याच्यानंतर एक माझी फिलॉसॉफी ॲक्च्युली माझ्या आईनी सुरुवातीपासून शिकवली आहे की एवढं सजासजी गिवअप नाही करायचं, हार नाही मानायची, गिवअप नाही करायचं. का नाही करायचं बुवा, उसका लॉजिक क्या है की जो तू गिवअप केलं तो ऑन द अदर साइड अगर गिवअप नाही करता तो तुझे क्या मिळता ते तू कसं काय बघशील, बरोबर, ते तू कसं विटनेस करशील. तर कमीत कमी ह्या एका रिझनसाठी गिवअप नको करू, हार नको मानू. ओके, कारण तू बघशील त्याच्या पुढे काय, आणि आज सगळं जग बघतंय की त्याच्या पुढे काय घडलं. तर ते गिवअप न केल्यामुळे आज हे सगळं मला स्वतःला पण पाहायला भेटतंय. माझ्या थ्रू जितके पण इंजिनियर्स आहेत त्यांची पण थोडीफारची मदत मी करू शकतोय, ती पण होते. म्हणजे एक टाइम असा होता की तुला स्वतःला रडावं लागलं होतं कारण तू इंजिनियर बनला, आज अशी कंडिशन आहे की आज तुझ्यामुळे कितीतरी इंजिनियर्सला हेल्प होत आहे. हो हो हो. आणि याच्यात मी एक गोष्ट सांगू इच्छितो की याच्यात कुठल्याही टीचरचा का काहीच फॉल्ट नव्हता, ते तर नॉर्मल बेसिक क्वेश्चनिंग जसे करतात तसे करतात, त्यांचं काम करतात. हाँ, बट देवर नोइंग केअर क्या मतलब अभी फिलहाल किस तरीके से आगे बढ़ना चाहिए स्टुडंट्स के साथ. आणि मी माझी लेवल पण ऑब्व्हियसली माझा पण काही याच्यात अपराध नव्हता. पण ती मला एक क्वेश्चन विचारायचं तुला की आपले जे नॉर्मल मराठी मुलं असतात ते गावाकडून येतात, बेसिकली 11वी-12वी प्रत्येकाचं गावाकडे झालेलं असतं, 90% लोकांची गोष्ट करतोय मी, आणि ते मोठ्या शहरात इंजिनिअरिंग कॉलेजला येतात, तर त्यावेळेस त्यांना ते वातावरण कुठेतरी मॅच करता येत नाही. मग अशा मुलांनी काय केलं पाहिजे, म्हणजे जे सेम कंडिशन तुझ्यासोबत झाली होती समजा, त्यांनी काय केलं पाहिजे? काही नाही, म्हणजे माझं तर फक्त म्हणणं असेल तेच फिलॉसॉफी, गिवअप तर करायचं नाहीये, जैसा हो तैसा हो दिन निकाल लो, दिवस काढा. ओके, लिटरली दिवस काढायचं काम करा. आणि मी असं नाही म्हणत की तुम्ही लाईक लिटरली तिथं आलेले तुम्हाला ऍडजस्ट, समजा आता ऍडजस्टचा प्रॉब्लेम आहे, मला काय होता, माझा नॉलेजचा प्रॉब्लेम होता, कॉन्सेप्टचा प्रॉब्लेम होता की मला ते माहिती नव्हतं. ऍडजस्टमेंटचा मला काही प्रॉब्लेम नव्हता, मी पुण्याचाच राहायचा, पुण्यामध्येच मी शिक्षण करतोय, तर मला याचाच काही प्रॉब्लेम नव्हता. पण सिमिलॅरिटी आहे, प्रॉब्लेम्स असतात, फक्त दिवस काढा, थोडं 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 प्रोग्रेसिव्ह राहा दर दिवशी. नो वन इज एक्सपेक्टिंग 100% प्रोग्रेस इन 1 डे, बरोबर, पण 100 दिवस 1% तरी करा, 100% आपल्या होऊन जाईल. तेवढंच फक्त फंडामेंटल मी पण फॉलो केला. आणि जे मुलं थोडं ऍडजस्ट नाही होऊ शकत आहे, काय अडॅप्ट नाही करू शकत आहे, त्यांना पण मी तेच सांगतो, आपला एक ग्रुप करा, एकटे नका राहू, एक ग्रुप करा. झुंड में भेड़िए नहीं आते, अगर आते भी होंगे तो अच्छी बात है, आने दो, कोई दिक्कत नहीं है भाई, जरूरत है यार झुंड की, आपण सोशल बीइंग्स आहे, आपण जे मनुष्य आहे ते सोशल बीइंग्स आहे, आपल्याला त्या गोष्टीची गरज आहे. एकट्यात राहिले ना तर विचार खूप वेगळे येतात, आणि आपल्याला पण माहिती काय विचार आहेत, बरोबर. तर त्या विचारांना प्रोत्साहन न भेटण्यासाठी मित्र हवे असतात, चांगले मित्र हवे असतात. हां, मी ते पण पाहिले, त्याच्यात पण 2 पार्ट्स आहे. चांगले मित्र भेटले तर नशीब खूप चमकतं. आणि जर तुम्ही एवढे कॅपेबल आहात हे आयडेंटिफाय करायला की तो मित्र चांगला आहे का नाही, मग तुम्हाला काही टेन्शन करायची गरज नाही. आणि इंजिनिअरिंगची अशी कुठली आठवण आहे की तुला आज सांगायला आवडेल, म्हणजे हा किस्सा सोडल्यानंतर आणखी एखादा किस्सा की तो तुझ्या लाईफमध्ये असं तुला लेसन देऊन गेला, समजा लेसन देऊन गेला रिगार्डिंग चिटिंग? ओके, हो, चिटिंग. सगळे इंजिनियर आहे, कधी ना कधीतरी आपण एकदा तरी टेपा मारले असते, बरोबर, चिटिंग केली असेल, समोरच्याच्या साईडच्या मागच्याच्या मुश्किल असतं, पण तरी करतो आपण, जो हुशार असेल मागे बसलेला. तर एकदा मी प्रॅक्टिकलच्या वेळेस फक्त थोडंसं जस्ट विचारलं होतं की मला इथं प्रॉब्लेम येतोय, ओके, थोडीशी हेल्प करून दे. त्यांनी मला हेल्प केली, ती मी त्याला सॉल्व्ह पण केलं. बट अगेन दॅट सेम क्वेश्चन अराइव्ड इन थेरी एक्झाम. ओके, पण ह्या वेळेस तो माझ्या साईडचा नव्हता, आणि मला ते उत्तर मी चिटिंग केल्यामुळे लक्षातही नाही. बरोबर आहे, बेसिक गोष्ट होती, काही नाही, जास्त किती एक हात मार्क असेल, जास्त काही नाही. पण त्याचा जो लेसन मला भेटला तो हा होता की जेव्हा आपण चिटिंग करतो ना तेव्हा ऍक्च्युअली आपण शिकत नाहीये, बरोबर. लर्निंग इज लाईक कुछ हो ही नाही रहा, लर्न होतच नाही, प्रोसेस थांबते तिथं. तर तेव्हापासून ठरवलं नाही यार, ना चिटिंग करूंगा ना करणे दूंगा. मला पण खूप लोक एक्झाम मध्ये विचारायचं, अरे सांगून ते सांग, नाही, एक्झामच्या पहिली जितकं विचारायचं विचार, एक्झामच्या नंतर किती विचारायचं विचार, एक्झाम हॉलमध्ये मी काही सांगणार नाही, कारण त्याच्यात मला तुझं नुकसान नाही करायचं आहे, बरोबर आहे. तर ही अशा गोष्टी होत्या. ओके, आणि सध्याचं जर आपण इंजिनिअरिंगबद्दल जर बोलायचं झालं, कारण आपण दोघं इंजिनियर्स आहेत, इंजिनिअरची लाईफ काय असते आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. मग कॉलेजबद्दल थोडंसं मला तुला विचारायचं आहे की इंजिनिअरिंग जे कॉलेज आहेत त्यांचं कुठं काय चुकतं आहे का? कारण आज आपण पाहतो की जे बरेच इंजिनियर मुलं आहेत त्यांना हवे तसे जॉब्स मिळत नाही आहे. मग तुला काय वाटतं त्याच्याबद्दल? जॉब्स मिळत नाही आहे कारण की जे स्किलसेट ॲक्च्युली इंडस्ट्रीला रिक्वायर्ड आहे ते लॅकिंग आहे.
आणि ते फीड करण्याचा प्रयत्न कॉलेज जास्त करत नाहीये. सिम्पल लॉजिकल बात आहे, एवढीच गोष्ट आहे. अजून जास्त याच्यात काही म्हणजे डिटेलिंग नाही, एवढीच गोष्ट आहे. आणि ही होते काय, कारण की आपला जो करिक्युलम चालत होता, जो थेरॉटिकल करिक्युलम चालत होता, तोच कॅरी फॉरवर्ड केला जातोय, त्याच्यावरच मुलांना शिकवलं जात आहे. आणि मग जेव्हा इंडस्ट्री कंपनी येते, जेव्हा आपला आमनासामना होतो, तेव्हा आपल्याला असं जाणवतं यार की आपण जे शिकलो होतो त्याच्यातलं किती % आपण ॲक्च्युअलमध्ये यूज करतोय. कारण तुम्हाला पण माहिती असेल दादा की जेव्हा कंपनीमध्ये आपण जातो त्यांचा एक पिरियड असतो, 3 months 6 months डिपेंड ऑन कंपनी, ट्रेनिंग पिरियड असतो. बरोबर. का बरं असतो ट्रेनिंग पिरियड? तो ट्रेंड इनफ नाही का? 4 वर्ष ट्रेनिंग नाही केली का त्यांनी? तुम्ही का वेगळी ट्रेनिंग देताय त्याला? वाय इज लाईक एलिजिबल फॉर ट्रेनिंग, असं का बरं आहे? कारण की ते कंपनीच्या हिशोबाने त्याला मोल्ड करतात की बाबा हां, तुला आता इथं याच्यावर काम करायचं, ह्या प्लॅटफॉर्मवर काम करायचं, या इंटरफेसवर करायचं आहे, ही लँग्वेज तुला आली पाहिजे, ह्या गोष्टी तुला जमल्या पाहिजे. एवढीच गोष्ट आहे ना. तर ती 6 महिन्यात होते. मग 4 वर्षात असं आपण काय करतोय? ऑल्दो मी असं नाही म्हणते की ज्या गोष्टी शिकवल्या जातात त्याची गरज नाही आहे, त्याची खूप गरज आहे. कारण की आपण सगळे CS, म्हणजे आता मी CS ची गोष्ट करतो, तुम्ही मेकॅनिकल नेट सांगशाल. CS फंडामेंटल जितके पण सब्जेक्ट असतात ते सगळे शिकवले जातात. आणि माझं असं मत आहे ते शिकवलेच गेले पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला काहीच करणार नाही, ते शिकवलेच गेले पाहिजे. बट अपार्ट फ्रॉम दॅट, इन ॲडिशन टू दॅट, देअर मस्ट बी सम इंडस्ट्री बेस्ड स्किल सेट, प्रोसेस और करिक्युलम दॅट मस्ट बी इंट्रोड्युस्ड. बरोबर. त्याच्यासोबत हँड इन हँड दे बोथ शुड गो. नाही तर मग त्याचं काही हे नाही ना, म्हणजे त्याचं काही तथ्य नाही उरत, असं माझं म्हणणं आहे. आणि रिगार्डिंग झाली कॉलेजतर्फे असं काय होतं, हे तर करिक्युलमची गोष्ट झाली. जे 75% अटेंडन्स बडा फेमस आहे इंजिनिअरिंगमध्ये. माझं एक स्टेटमेंट होतं जे मी पहिल्यापासून बोलतोय, जर थोडेफार जर चेंजेस टीचर्सनी, मी ॲडमिनिस्ट्रेशन नाही म्हणते, मी कॉलेजेस नाही म्हणते, मी स्पेसिफिक टीचर्स, मी टीचर्सशी बोलतोय, जर टीचर्सनी थोडेफार आपल्या टीचिंगमध्ये एनर्जी आणली, एक्साइटमेंट आणली, न्यूनेस आणलं, समथिंग की आज जे मी शिकवणार आहे ना त्याच्याने तुमची लाईफ ट्रान्सफॉर्म होणार आहे, हा जो अप्रोच राहिला ना, तुम्हाला 75% अटेंडन्स लावायची गरजच नाही आहे. स्वतःहून येतील मुलं, स्वतःहून. ते तुम्ही काय करताय, क्रायटेरिया ठेवताय, तलवार ठेवताय त्यांच्या डोक्यात. 75% अटेंडन्स नाही केला तर मग बाबा तुला काय म्हणतात, तुला असाइनमेंट करावे लागतील का, तुला एक्स्ट्रा क्लासेस करावे लागतील, बाकी जे पण पेनल्टी असेल व्हॉट्सो एव्हर. मग त्या गोष्टीपासून वाचण्यासाठी तो मुलगा येऊन बसतो. बरोबर. पण मग तो येऊन बसतोय, मग तुम्ही तसं शिकवताय, असं नाही म्हणते की सगळेच तसे शिकवतात. बट आय हॅव ऑल्सो माय एक्सपिरियन्सेस की काही फॅकल्टी असतात, तुमचे पण एक्सपिरियन्स असतात, प्रत्येक इंजिनियरचे असे एक्सपिरियन्स असतात. आणि सोबत असे पण असतात एक फॅकल्टीज की त्यांच्या लेक्चरला तर मी मिस करणारच नाही, काही झालं, असे पण असतात. सो बोथ केसेस आर देअर. असे पण असतात की यार मला किती ताप असो. एकदा मला पण आठवतं, माझा एक किस्सा असा आहे, काय म्हणता, आम्ही सगळ्यांनी मास्क बंकचं ठरवलं होतं की मास्क बंक करायचं. व्हॉट्सअप ग्रुप पे चलता है सब डिस्कशन, सगळे टिक यस 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 यस. अब अंडर मे बी पियर प्रेशर आ गया, म्हटलं ठीक आहे यस. पण मला कळलं अरे यार, आमची एक मॅडम होती, त्यांचं लेक्चर होतं, म्हटलं नाही यार, नाही करू शकत यार, मिस नाही करू शकत. बरोबर. ते टीचर एवढं चांगलं शिकवता की मी मिस तर नाही करू शकत यार. तो मैं अगेन्स्ट द मास्क बंक गेला, एकटा स्टुडंट त्यांच्या क्लासमध्ये बसला होता. मॅडमला म्हटलं प्लीज मला शिकवा, मी आलेलो आहे मॅडम. मॅम म्हणली हां, जर तू आलेला आहे तुला मी शिकवेल, जो हाजीर तो वजीर. बरोबर. त्याला मी शिकवेल. मॅमने शिकवलं, पूर्ण क्लास खाली होती. माझ्या नावापुढे फक्त P लागला होता, बाकीच्यांच्या नावापुढे A लागला होता, म्हणजे ॲबसेंट आणि प्रेझेंटचा किस्सा. मग सगळं झालं. मग पुढच्या दिवशी परत अटेंडन्स सगळ्यांकडे पास झाली. अरे यार हे तर डॅश लागलं पाहिजे होतं, कसा लागला, म्हणजे कोणाच तरी P लागलाय आणि तो P माझा होता. मग सगळे नंतर माझ्याकडे आले वगैरे, काय रे बाबा तू यार, तू तेरे को अगली बार से पूछेंगे नहीं भैया मास्क बंक के लिए, हम अपना अपना प्लॅन कर लिया करेंगे. मग थोडंसं आयसोलेट वगैरे ते गोष्टी तशाच होता. पण अशा पण किस्से असतात की यार कुठल्या टीचरसाठी काही असो, म्हणजे टीचर्सवरती डिपेंड आहे. हो, खूप महत्वाचं आहे, ते खूप महत्वाचं आहे. त्यांचा जो एक इंटरेस्ट असतो, त्यांचं एक अपील असते. ऑनलाईन पण आता असे भरपूर टीचर्स आहे जे असे अपील घेऊन येतात. आणि ऍक्च्युली माझी पण सोर्स, ऍक्च्युली तो इन्स्पिरेशन जो आहे ना तोच होता, आयडिया तोच होता की आपल्या व्हिडिओजमध्ये ना एनर्जी असली पाहिजे. बरोबर. ती एनर्जी व्हिडिओच्या थ्रू ट्रान्सफर होते. बरोबर. होते ती. आणि जेव्हा ती होते तेव्हा ती तुमच्या सोबत असते, स्टुडंट सोबत असते, आणि त्यांना ते कॉन्फिडेंट फील होतं. बट इफ यू आर टीचिंग लाईक ठीक आहे यार, असं आहे चीज आहे, यू आर ओनली टायर्ड, यू आर लाईक यू नो. बऱ्याच वेळेस म्हणजे टीचर्स पण तेवढे इंटरेस्टेड नसतात बेसिकली, तेवढं जोर नाही लावत. हां, तर कधी कधी असं असतं टीचर्स सोबत. पण मोस्टली ग्लॅडली मी आपलं लकी मानतो की मेजॉरिटी ऑफ टीचर्स जे माझ्यासोबत होते त्यांनी मला खूप गाईड केलं, इन्स्पायर पण केलं, आणि खरंच खूप काही त्यांच्याकडनं मी शिकलो पण आहे. तर त्या गोष्टी अजून पण मी लागू पडताय माझ्या आयुष्यात. बरोबर. आता इथंच असा एक प्रश्न आहे की समजा काही मुलं अशी असतात
की ज्यांना इंजिनिअरिंगला आल्यानंतर कळतं की यार आपल्याला इंजिनिअरिंगसाठी बनलेलोच नाही, म्हणजे घरच्यांच्या प्रेशरमुळे थोडं ते इंजिनिअरिंगकडे येतात. मग त्यांच्यासाठी काय मेसेज आहे? मेसेज तर काही नाही, पण प्रिकॉशन ठेवले पाहिजे. तुम्ही मेसेज काय देऊ, आता तुम्ही आलेले आहे तर तुमच्याकडे दोनच ऑप्शन आहे. एक तो यू विल बॅक ट्रॅक, म्हणजे तुम्ही सोडा त्याला, ड्रॉपआउट करा, नाही तर बाबा त्याचा गिव्हअप नका करू जसं मी नाही केलं, अँड सी द एंड, की गिव्हअप न केल्यामुळे मला काय भेटलं ते बघा. एक तर दोघी ऑप्शन आहे. बट माझा ऍक्च्युली मेन मुद्दा असतो की ते घडलंच नाही पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही ट्राय करा, ऑप्शन्स ट्राय करत राहा. ओके. आपण नॉर्मली कसं म्हणतो ना की आपल्याला 2 फील्ड दिलेलं आहे, एक तर इंजीनियरिंग नाही तर मेडिकल, नहीं तो लॉ, कुछ और भी ऐसी चीज़ें होती है अपार्ट फ्रॉम दैट, वो तो कॉमर्स में आ जाता है. पण ह्या जे 2 स्ट्रीम आपण अशा बघतो ना, याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही ऑप्शन आपल्या आईवडिलांना दिलं आहे का? तुम्ही काय सांगू शकताय का की माझी केपेबिलिटी याच्यात आहे, माझी केपेबिलिटी आर्टमध्ये, माझी केपेबिलिटी ॲक्टिंगमध्ये, माझी केपेबिलिटी सिंगिंगमध्ये आहे का? तुम्ही दाखवलं का त्यांना? समाजाने त्यांना दाखवलं की हा बाबा ये इंजीनियरिंग है, ये मेडिकल है, समाजाने दाखवलं. अपने माँ बाप अपने दुश्मन नहीं है, वो अपने सबसे बड़े दोस्त हैं, वो तो अपना भला ही चाहेंगे. अब सोसाइटी भला दिखा रही है इंजीनियरिंग एंड मेडिकल में, तुमको तुम्हारा भला दिखाना है तुम्हारे ऑप्शन में. बरोबर. कसं दाखवशील? प्रूफ करणं आपल्या छोट्याशा छोट्या लेवलमध्ये. आता माझा एक्झाम्पल देतो. मी जेव्हा 3rd इयरमध्ये होतो इंजिनिअरिंगच्या, तेव्हा 5 मिनिट्स इंजिनिअरिंगची एक नीव बांधली गेली. ओके. सुरुवातच झाली. माझेच मित्र म्हणले की यार तू रँकर बी आहे, टॉपर बी आहे, एक्झामच्या दिवशी अवतीभोवती सगळे तुझे मंडळत राहता, प्रश्न तुला विचारतो, तू उत्तर देतो, हेच उत्तर भैया व्हिडिओ ऑडिओ फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड करून युट्यूबवर टाक. मग म्हटलं हा यार बढिया आहे, असे मित्र पाहिजे. मग मी केलं, ते टाकत गेलो आणि रिस्पॉन्स भेटला, ते तर आहेच. पण जेव्हा मी सुरुवातला टाकण्याची सुरुवात केली, म्हणजे 3rd इयर तुम्हाला पण माहिती, तिथं प्लेसमेंट इयर असतो, 3rd इयर आणि 4th इयर. मी तेच विचार करतोय. हो, कंपनी येता, मी बसलो नाही, बसलाच नाही बसलो. माझे आई वडील आले, ते म्हणता यार क्या कर रहा भाई तू, असं का बरं करतोय? आम्हाला तर सांगितलं गेलेलं आहे, म्हणजे असं बोलले नाही, पण एक आयडियोलॉजी असते. आम्हाला तर सांगितलं गेलं आहे सोसायटीच्या द्वारे की हेच परफेक्ट पाथ, याच्यानंतर जॉब. आणि म्हटलं हो असेल, असं नाही म्हणते की इट इज इनव्हॅलिड, पण माझ्यासाठी ते व्हॅलिड नाही, कारण की मला दुसरं काहीतरी करायचं आहे. मग मी काय करावं बुवा त्याच्यात, तर थोडं प्रूफ करून दाखवलं. बिकॉज युअर पॅरेंट नीड अ प्रूफ की ही पाथमध्ये तू सुखी राहू शकतो, हॅपी राहू शकतो, प्लस अर्निंग पण होऊ शकते. इफ यू टिक मार्क दीज चेकबॉक्स, मी केले. आय थिंक 1 सेमिस्टर मला लागलं, आणि सेमिस्टर एक्झाम जशी आली चॅनल बूम झालं, रेव्हेन्यू वगैरे सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. मी दाखवलं, पप्पा बघा मेम्स बनताय माझ्यावर मेम्स बनताय, मुलांचे थँक्यू मेसेजेस येत आहे, ते आपले रिझल्ट शेअर करताय, माझ्यापेक्षा जास्त CGPA त्यांना भेटतोय माझं कंटेंट वाचून. बरोबर. मग ते म्हटले अरे हाँ यार दम तो है इस बात में यार, बंदे में तो यही करना है और कुछ नहीं करना है, झगडा नाही करना है, घर में कॉन्फ्लिक्ट नाही करना है, काहीच नाही करायचं आहे, फक्त त्यांना प्रूफ करून दाखवा. आणि असं नाही म्हणते की अंबानी के लेवल पे, नाही 1% लेवल पे. त्याच्यानं तुम्हाला पण कळेल की ऍक्च्युअली जे तुम्ही विचार करताय, जे तुमच्या डोक्यामध्ये विचार चालू आहे, स्वप्न चालू आहे, ते खरं आहे तुमच्यासाठी, खरंच पॉसिबल आहे. ते त्याचं उत्तर तुम्हाला पण भेटेल, नॉट ओनली फॉर युअर पॅरेंट्स, त्याचं उत्तर तुम्हाला पण भेटेल. बरोबर. स्वतःला पण क्लिअर होईल. येस एक्झॅक्टली. आणि स्वतःला क्लिअर होणं जास्त महत्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं क्लिअर असलं, कारण आपण बऱ्याच वेळेस डिसिजन घेतो पण मग ते ऍक्शनच घेत नाही, नुसता विचारच करत बसतो, आणि मग त्याच्यामुळं आपण चुकीचा डिसिजन घेऊन टाकतो. समजा याच्यावर पण मला एक खूप महत्त्वाचा पॉईंट आठवलं, जसं ते माझ्या मित्रांनी मला सांगितलं एक्झाम नंतर, मी टाइम नाही घेतला या गोष्टीला इम्प्लिमेंट करण्यासाठी. मी तुरंत घरी आलो, डिस्कस केलं फॅमिलीसोबत. बिना फॅमिलीसोबत डिस्कस करे मी नाही करत काही. त्यांना पण आयडिया नव्हती की ही माझी मेन स्ट्रीम असेल. त्यांना वाटलं यार चल ठीक आहे, हॉबी काहीतरी म्हणतोय करतोय, चल करू दे याला. डिस्कस केलं, ते म्हटलं अरे वा चांगली गोष्ट आहे. आमच्या घरामध्ये आतापर्यंत कोणीही शिक्षक नाही आहे, टीचर नाही आहे. असं समजलं जातं की जो कुछ नहीं कर पाता वो टीचर बन जाता है. पण माझ्यासाठी पहिला ऑप्शनच टीचर होता. पहिलं ऑप्शनच टीचिंग होतं. नो अदर ऑप्शन ॲट ऑल. मग विचारपूस केली आणि लगेच त्याच दिवशी चॅनलचं नेमिंग वगैरे सगळं खूप रिसर्च केली की हे नाव कुठे आहे का बाबा. बरोबर. ते नाव ठेवलं पाहिजे आपण, आणि त्याच्याने एक इमोशन गेला पाहिजे. 5 मिनिट्स इंजिनिअरिंग. मला मुलं व्हिडिओमध्ये म्हणतात सर तुमचं चॅनलचं नाव आहे 5 मिनिट्स आणि तुम्ही व्हिडिओ बनवता 5 मिनिटापेक्षा जास्तचे. म्हटलं अरे दादा इमोशन समज, क्या भावना आहे समज, शब्दांवर नको जाऊ. भावना काय होती, आता मी तुम्हाला जसं म्हणलो दादा की कुठलं तरी काम 5 मिनिटाचं आहे, तुमच्या डोक्यात काय आयडिया येईल हे ऐकून की हे एक तर काम सोपं असेल आणि याला कमी टाइम लागेल. बरोबर. हेच 2 आयडिया मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये टाकतो की ते सोपं असेल आणि कमीत कमी टाइममध्ये मी तुम्हाला पोचवेल, ते तुमच्यापर्यंत पोचवेल. बरोबर. हे सिंपल आयडिया. नाव कोणी सुचवलं होतं समजा? नाव रॅन्डमली आ गया था वो. मला एवढं माहिती होतं की नावा म्हणजे इंजिनिअरिंग पाहिजे, इंजिनिअरिंग मस्ट बी देअर.
आता मग त्याच्या पुढे काय लावायचं का त्याच्या मागे काय लावायचं. मग भरपूर नावं आले होते, इंजिनिअरिंग गुरुजी, तब टेक्निकल गुरुजी चल रहे थे बहुत ज्यादा, गुरुजी चल रहा था. तर म्हटलं इंजिनिअरिंग गुरुजी लावायचं नाही, म्हटलं यार खूपच जास्त एल्डरली होतं ते, आपल्याला आपल्या सोबत पाहिजे आपलं स्टेटस. हा नाही स्टेटस तर ठीक आहे, गुरुजीमध्ये पण स्टेटस चांगलं आहे, पण कसं आहे ना थोडंसं असं होऊन जातं की अरे हा वयाने खूप मोठा आहे, असं नको व्हायला, आपल्या मित्रांसारखं झालं पाहिजे ते. तर म्हटलं इंजिनिअरिंग दोस्त बघू, पण पहिले होते भरपूर असे चॅनल्सचे नावं. मग म्हटलं यार काय करायचं. मग एक दिवशी म्हणजे त्याच दिवशी ॲक्च्युली त्याच संध्याकाळी जेव्हा मी एक्झाम देऊन आलो, सवय माझ्या मम्मीला, अरे 5 मिनिटाचं काम आहे यार, तू काय एवढा टाइम लावतो, 5 मिनिटाचं तर काम आहे. म्हटलं 1 मिनिट काय म्हटली, 5 मिनिटाचं काम आहे. म्हटलं हाँ यार ये 5 मिनट जोड़ देता ना इंजीनियरिंग के आगे, बोला ये काम सही लगेगा. तर नाव जोड, खरी इन्स्पिरेशन तिथून मिळाली. हा एक्झॅक्टली, इंजिनिअरिंग तर ठेवायचं होतं, पण म्हटलं हेच इंट्युशन तर मला टाकायचं यार आपल्या व्हिडिओजमध्ये, तो वैरक देते. तो ऑल टुगेदर दॅट थिंग फॉर्म्ड अँड मग हळूहळू सुरुवात केली. पहिलेच मी 14 व्हिडिओ टाकून दिले होते, कारण मला 14 प्लेलिस्ट क्रिएट करायचं होतं, सुरुवात करायची होती 14 सब्जेक्टची. ते एक व्हिडिओ प्रत्येक प्लेलिस्टमध्ये टाकला, अशी सुरुवात झाली. आणि मग नंतर टाकत गेलो. आता 1800च्या वर व्हिडिओ झालेले, अजून पण चालू आहे, काही ना काहीतरी नवीन चालू असतं. इथेच एक मला विचारायचं की जसं सुरुवातीला डाऊट होता समजा की ॲज अ युट्यूबर करिअर होऊ शकतं का, तर मग काय आन्सर आहे त्याचं, आज तुला काय वाटतंय? समजा ॲज अ युट्यूबर डेफिनेटली करिअर होऊ शकतं, जर तुम्ही पैशाचा विचार नाही करत येतं. जर तुम्ही पैशाचा विचार नाही करत आहे तर. मी लॉंग टर्मची गोष्ट करतोय, लॉंग टर्म इम्पॅक्ट. हा लॉंग टर्मची मी गोष्ट करतोय, शॉर्ट टर्म नाही. कारण की मोस्टली ना मी हे स्टेटमेंट का बोललो, कारण मला आता पण मी सेमिनार्ससाठी जातो, इव्हेंटसाठी जातो, जजिंगसाठी जातो. मला विचारतात स्टुडंट, सर युट्यूबमध्ये तुम्ही केलं, आम्ही पण करू का? मी म्हटलं हा डेफिनेटली करा, तुम्ही करू शकता. जर माझ्यासारखा माणूस करू शकतो, तुम्ही तर माझ्यापेक्षा खूप जास्त टॅलेंटेड आहे, स्किलफुल आहे, आणि आजची जनरेशन खूप स्मार्ट आहे, तर तुम्ही तर डेफिनेटली करू शकता. पण फक्त यार जास्त इनिशियल लेवलला, मी असं नाही म्हणते की पैसे कमवायचा इच्छाच नाही पाहिजे, नाही, जो असं म्हणेल तो खोटं म्हणतोय. बरोबर. माझं म्हणण्याचा अर्थ आहे की तुम्ही फक्त पैशाचं इंटेन्शन घेऊन युट्यूबमध्ये नका जाऊ, कारण की इनिशियली तुम्हाला पैसा नाही भेटणार. बरोबर आहे, नाही भेटणार तुम्हाला अर्धा वर्ष, 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष घासावी लागेल. लिटरली हा शब्द वापरतोय मी, घासावी लागेलच, जे आहे ते आहे. हो. आणि तुम्हाला पैसा नाही भेटणार. तुम्हारे मम्मी पापा तुम्हाला तर देखेंगे, बोलो क्या कर रहा है भाई तू, काय करतोय, पैसा येत नाही. ऑल्दो म्हणत नाही ते, पण त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसतं, त्यांच्या वागण्यामध्ये दिसतं. तुम्हाला स्वतःही आतून जाणवतं की अरे यार मला करायचंच होतं यार, पण डोक्यामध्ये सुरुवातपासून पैसा होता, मग तुम्ही काम थांबून देता ते. आणि जर ते काम थांबायचंच होतं मग कशाला सुरू करता? याच्यावर म्हणतो टाइम वेस्ट नका करू. जर तुमचं फक्त एकच उद्देश आहे पैसा कमवायचा, कमवशाल, फक्त थोडासा टाइम जाऊ द्या, आपला बिल्ड करा, आपल्या कंटेंटला बिल्ड करा, आपला विश्वास बिल्ड करा, जे सबस्क्रायबर्स असतात त्यांच्या मनामध्ये, मग बाकी नंतर तुम्हाला टेन्शन नाही येणार. एवढं जेन्युइन राहा. म्हणजे लॉंग टर्म विजननी काम करा. लॉंग टर्म विजननी काम करा. तर आता मला तुम्हाला तुमचा फेवरेट क्वेश्चन विचारायचा आहे की इंजिनिअरिंगला असताना कुठली गोष्ट अवॉइड केली पाहिजे आणि कुठल्या गोष्टीवरती फोकस केला पाहिजे? हा भाई बहुत जखम हा प्रश्न तुम्ही बऱ्याच लोकांना विचारलाय. हा मी पण विचारलाय आणि माझ्याकडे पण याचं उत्तर आहे. माझ्या हिशोबाने माझं ओपिनियन मी देतो. डोंट टेक इट अदरवाइज, बट जे आहे ते सांगतो यार मी. जो मेरे मन में है वो मेरी जबान पे है आणि तेच सांगतोय मी. जे आपलं बंदाबंदी वाले खेल होता है ना, रोक दो उसको थोड़ी देर के लिए. मैं मानता हूँ सगळे म्हणतील यार की नहीं मेरी बंदी अलग है मेरी बंदी अलग है, वो मुझे बहुत सपोर्ट करती है ना, माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये ती माझ्यासोबत ठाम उभी राहते. अच्छी बात आहे यार, यू आर व्हेरी लकी यार, तुम्ही खूप लकी आहे जर तुम्हाला अशी एक गर्लफ्रेंड म्हणा का फ्रेंड म्हणा ॲज अ जी तुम्हाला भेटली आहे, का तुम्हाला समजा ऑन द अदर साइड कॉन्ट्ररी बॉयफ्रेंड भेटला आहे की तुम्हाला खूप सपोर्टिव्ह आहे, चांगली गोष्ट आहे. बट दिस इज द टाइम टू बिल्ड युअर सेल्फ, माझं असं मत आहे. दिस इज द टाइम टू बिल्ड युअर सेल्फ. तुम्हाला स्वतःला बनवायचं आहे. ऑल्दो तुम्हाला जर कोणी कंट्रीब्यूट करत असेल त्याच्यामध्ये वेल अँड गुड, बहुत बढिया, बहुत अच्छी बात आहे. कंट्रीब्यूट करत असेल त्याचा साथ घेऊन चला वाटलंच तर, बट थोडं दूर अवॉइड करा. थोडी अवॉइड करा, थोडी दूर राहा. तुमच्या लाईफमध्ये येणार आहे तो फेज, हो ना. तुम्ही थोडंसं पॉज घ्या, तुम्ही याच्यावर थोडं फोकस करा, तुमच्या स्टडीजवर, तुमचे स्किल सेट डेव्हलप करण्यावर, तुमच्या प्रोजेक्ट्स डेव्हलप करण्यावर, त्याच्यावर थोडा फोकस करा. असं नाही म्हणत की टोटली किताबी किडा राहा. बघा, जी एक चूक केली, जी मी केली आहे ती मी मान्य करतो. ती अशी होती की मैं फुल्ली किताबी कीड़ा बन गया था. मेरा पॉइंटर बहुत बढ़िया आ रहा था, बहुत बढ़िया आ रहा था, अच्छा खासा पॉइंटर आ रहा था. जो बंदा पहले दिन में, पहले इंजीनियरिंग के फर्स्ट डे के फर्स्ट लेक्चर में रोया था कि उसको कॉन्सेप्ट समझ में नहीं आ रहा, वो एंड में डिपार्टमेंट में अमंग्स द टॉप 5 रैंकर था. तो इससे आप समझ सकते हो ये ट्रांजिशन ऐसे ही नहीं आया, किताबी कीड़ा में बना.
बट अपार्ट फ्रॉम दॅट जी माझी एक चूक होती की मी कधीही को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, कल्चरल ॲक्टिव्हिटीज, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज कशामध्येही भाग नाही घेतला, नाही इंटरेस्ट दाखवला, पार्टिसिपेट पण नाही केला, व्हॉलंटिअरिंग पण नाही केली, काहीच केलं नाही मी, नथिंग, झिरो. हो ना. मग चुकीचं होतं ते, मी ॲग्री करतो. कारण की सोशलाइज होणं खूप गरजेचं आहे. आपली आयडिया दुसऱ्यापर्यंत, आता तुम्ही किताबी किडा बनला पण तुम्हाला जर तुमची आयडिया तुमच्या डोक्यामध्येच आहे, समोरच्याला तुम्ही सांगू शकत नाही, काय फायदा? तुमची कम्युनिकेशन स्किलच तुमची डेव्हलप झाली नाही, फायदा काय? ती कशी डेव्हलप होईल? समोरच्याला समजशाल, त्याच्याशी बोलशाल, वार्तालाप करशाल, आयडियाज एक्सचेंज करशाल, तेव्हा ते पॉसिबल आहे. त्याच्यामुळे ते तुम्ही केलं पाहिजे. ही गोष्ट ते केली पाहिजे, मी नाही केली. आणि जी मी नाही केलेली आहे, बंदाबंदीवाले खेळ में जो मी नाही पडा, तर ते मी तुम्हाला पण सजेस्ट करेल. त्याचंही थोडंसं सुरुवातील तुम्हाला ऐकल्यावर वाईट वाटेल, पण आय वुड सजेस्ट एज अ फ्रेंड, थोड़ी देर के लिए पोस्टपोन करो उस प्लान को, पोस्टपोन करो, और फिर आप देखना यार आपकी लाइफ में जो टर्न्स आएंगे ना, वो बहुत बढ़िया टर्न्स आएंगे, अच्छे टर्न्स आएंगे और टाइम पे आएंगे. ओके. आणि मग त्याच्यानंतर पुढे काय झालं समजा इंजिनिअरिंग नंतर? इंजिनिअरिंग नंतर माझं जसं बॅचलर संपलं, त्याच्यानंतर मला कळत नव्हतं मी काय करू. चॅनल तो चल रहा था, उसी पे फोकस था. जॉबसाठी मी गेलो नाही, ऑल्दो थोडेफार मला लाईक इंटरव्ह्यूज वगैरे सगळ्या गोष्टी मी दिल्या, 1-2 मध्ये जे सिलेक्शन वगैरे क्राइटेरिया होता तो पास आउट झालो, पण माझं तरी फोकस होतं की यार कहीं ना कहीं अपने को जो है ना चैनल के ऊपर जो है डेडिकेटेड रहना है. तो अपन कुछ राउंड्स के बाद आगे गए नहीं, वही रुके. फाइनल सिलेक्शन की बात नहीं कर रहा मैं, फक्त काही राउंडचं सिलेक्शन झालं, मग त्याच्यानंतर म्हटलं यार नाही यार आपण उसी पे फोकस करते हैं, अननेसेसरी डिव्हिएशन नाही चाहिए. मग बॅचलर डिग्री भेटली आणि मग त्याच्यानंतर म्हटलं आता काय करायचं, मास्टर करूया. मास्टर कुठून करायचं म्हटलं, टॉप कॉलेजमधून करायचं. मला पाहायचं आहे की यार ॲक्च्युअलमध्ये जे टॉप कॉलेज असतात त्यांच्यामध्ये शिक्षण असतं कसं बुवा. तर आता AISMSच्या साईडला, ऑल्दो इट वॉज अ गुड कॉलेज, AISMS वॉज ऑल्सो ब्रिलियंट कॉलेज, पण त्याच्या साईडला CUP होतं राव, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. बरोबर. बोला यार साइड में कॉलेज है यार, एक काम करते हैं, ट्राई मार के देखते हैं, मतलब प्रॉपर अपना कॉलेज जो ॲडमिशन प्रोसिजर है वो फॉलो करते हैं, और अगर उसमें ॲडमिशन मिल गया तो बहुत बढ़िया, खूपच चांगलं होऊन जाईल जर ॲडमिशन मला त्याच्यात भेटून गेलं तर गेट का स्कोर भी अच्छा खासा आ गया था अपना. तो फिर अपन ने सोचा यार एक काम करते हैं, ट्राय मारते हैं, ॲडमिशन मिला तो बढ़िया आहे. मला जर मेकॅनिकलमध्ये जरी ॲडमिशन भेटलं, जी तुमची ब्रांच होती, तरी मी ॲडमिशन केली म्हटलं, कारण मला पाहायचं आहे की काय असतं ते, तो ऑरा काय असतो, तो ॲटमॉस्फिअर काय असतं, कारण की ते जे एन्व्हायरमेंट आहे ना ते तुम्हाला प्रवृत्त करतं बेटर होण्यामध्ये. तर म्हटलं मला तर करायचं आहे. मग मी केलं मॅकेट्रॉनिक्समध्ये, मला मॅकेट्रॉनिक्समध्ये ॲडमिशन भेटलं, डायरेक्ट मॅकेट्रॉनिक्स. हो, कम्प्युटरमधून, CSIT मधून. मी M.Tech ॲक्च्युली मॅकेट्रॉनिक्स घेतलं, जो इंटरडिसिप्लिनरी फील्ड आहे, त्याच्यात सगळंच आहे. तुमची फील्ड पण आहे, माझी पण आहे, इन्स्ट्रुमेंटेशन बी, इलेक्ट्रॉनिक पण आहे, इलेक्ट्रिकल पण आहे, सगळंच आहे त्याच्यामध्ये. तर सगळं मला एक कॉम्बिनेशन जे आहे ते शिकायला भेटलं. आणि व्हॉट अ एन्व्हायरमेंट, म्हणजे मी सांगू नाही शकत, खूप प्रचंड असा की म्हणजे अरे यार करायचंय मला, अजून पुढे काहीतरी करायचंय, म्हणजे स्टॉप नाहीये तिथं असं फुल स्टॉप नाही तुम्हाला लागत तिथून की आता प्रश्न नाही पडत, आन्सरच सुचता तुम्हाला तिथं, असा एन्व्हायरमेंट आहे. आणि दॅट्स वाय आय थिंक सो दॅट इन्स्टिट्यूट, प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट इज सो फेमस अमंग्स ऑल द एस्पायरंट्स ज्यांना ॲडमिशन पाहिजे असते, एज्युकेशन करायचं असतं. तर ही अशी जर्नी. आणि त्याच्यानंतर मग मार्केटिंगचा जॉब थोडाफार कुठेतरी, म्हणजे असा एक वाक्य आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करतो, जो असा झाला की माझा मामा आहे, तर तो आता त्याने PhD केलं होतं, तो मला म्हणत होता की PhD करून घे. म्हटलं यार अभी मास्टर कर लिया यार, अभी इसके बाद मुझे मेन ध्यान अपना सिखाने में देते हैं, बाद में सोचेंगे, PhD का प्लान ऐसा नहीं है. तो बोले अरे फिर तो तू जॉब कर ले, फिर ऐसा प्रेशर असतं. तर म्हटलं यार जॉब भी तो अपने को अभी फिलहाल तो सोचना नहीं है, हाँ पर अगर सामने से आ गया तो कर लेंगे. बोले बेटा तेरा मामा बैठा है उधर, तुझा मामा बसला तिथं तुला जॉब द्यायला. मतलब कुछ कह नहीं सकते मामा, काम तो कर रखा है ना अपन ने, उसको अगर देख के किसी ने अपने को दे दिया तो बरोबर. और वो हुआ भी वैसा ही, काम देखा, सामने से जॉब आया की आपको जो कर सकते करिए, बढ़िया सा. बँगलोरची कंपनी, बँगलोरला गेलो, तिथं थोडं काम शिकलो, मार्केटिंग वगैरे, ते पण एक डोमेन आपल्या स्किल सेटमध्ये ॲड केलं. ओके. तर अशा गोष्टी घडल्या की जे कधी विचार केला नव्हता माझ्या आईवडिलांनी की बाबा याला जॉब समोरून येऊ शकतं चालू, तू जे बोलशील तेवढा पैसा देतो तुला, चल बाबा. तर केलं मी, चांगला एक्सपिरियन्स होता, खूप बढिया एक्सपिरियन्स होता. आणि त्याच्यानंतर आता फुल टाइम बाबा इसी में आपण डेडिकेट कर रहे हैं, लाईव्ह क्लासेस घेतोय, लाईव्ह सेशन चालू आहे. म्हणजे तुमच्या फील्डमध्ये जॉब आहे? हो, आता तुम्ही टीचिंग मध्ये आहे. हा, मग मी आता पण टीचिंग मध्येच आहे, अजून पण इंटॅक्ट त्याच्यामध्येच आहे. जेव्हा मार्केटिंग करत होतो तेव्हा सुद्धा मी इंटॅक्ट त्याच्यामध्येच होतो. ऍक्च्युली मी इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करत होतो. जसे आता तुम्ही एक इन्फ्लुएन्सर आहे, तर तुम्हाला बोलवून घेणं, मग तुमचं थोडं प्रमोशनल कंटेंट तुमच्या चॅनल थ्रू, असं या गोष्टी चालू होत्या.
ओके. आणि मला पण तेच वाटतं की तुम्ही जसं आता इंजिनिअरिंग कॉलेजचं सांगितलं, तर शिक्षणापेक्षा आजूबाजूचं सराउंडिंग पण खूप मॅटर करतं, कारण तेच तुम्हाला ॲक्च्युली ग्रूम करत असतं. एक्झॅक्टली, तेच मी COEPच्या बाबतीत म्हटलो. ते एन्व्हायरमेंट तुम्हाला भेटणं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट असते. आपण मला एक सांगा ना, आता आपण इथं बसलोय, चांगलं वाटतंय, शांत वाटतंय, आपण रोडावर बाहेर आहे, तेव्हा कसं थोडंसं क्रेझी माहोल असतो. आपण मंदिरात गेलो, याच्यापेक्षा शांत वाटतं, बिकॉज ते वाईब्स असतात, ते एन्व्हायरमेंट असतं, ते एक म्हणतो ना आपण लर्निंग असते ती एक त्या वाईब्समध्ये, तर ती तिथं तुम्हाला कॅप्चर करता आली तर खूप चांगली गोष्ट आहे तशी. येस. आणि आता तुमचं जे चॅनल आहे समजा, त्याच्यावरती मला वाटतं तुम्ही CS सगळं कॉन्टेंट टाकतात, म्हणजे IT फील्डशी रिलेटेड. तर मला एक प्रश्न तिथंच विचारायचा आहे की सध्या असं म्हणतात की ITची खूप बूम आहे समजा, की बऱ्याच लोकांना ITमध्ये जॉब मिळतोय, परंतु कसं असतं की जे नॉर्मल आपले मुलं असतात त्यांना समजत नाही की जर समजा आपल्याला ITमध्ये करिअर करायचं आहे, कारण आता बाकीचे फील्ड्सचे लोक पण ITमध्ये ट्रान्सफर होत आहे, तर त्यांना असा रोडमॅप नाही मिळत की काय केलं पाहिजे, आधी काय केलं पाहिजे, नंतर काय केलं पाहिजे. तर काय सांगाल तुम्ही? सिम्पलशी गोष्ट आहे बघा याच्यात, जसं मी सुरुवातीला पण म्हटलं होतं, ट्राय करत राहा. आता समजा एक मिनिट मी तुम्हाला विचारतो, एक्झाम्पल सोबत सांगतो म्हणजे समजेल ऑडियन्सला क्लिअर. तुम्हाला सगळ्यात बेस्ट खायला काय आवडतं? मला सगळ्यात बेस्ट मतलब यार ये अगर हो तो मैं उपास के वक्त भी खा लूं, जो मेरा आज है. तर तुम्हाला काय आवडतं? गाजर का हलवा. गाजर का हलवा, बरोबर आहे, मतलब वो तो मैं खा ही लूंगा. पण हे तुम्हाला कसं कळलं की तुम्हाला गाजरचा हलवा आवडतं? तुम्ही खाऊन पाहिलं ना. आणि तुम्हाला काय नाही आवडत? बिलकुल नाही आवडत. कुठली पण गोष्ट समजा नॉनव्हेजमध्ये म्हणू शकतो आपण, तुम्हाला नॉनव्हेज नाही आवडत, बराबर आहे, तो कहीं ना कहीं कुछ ना कुछ टेस्ट बढ़ का तुम पता चला, ट्राय करावं लागेल. हां, ट्राय करावं लागेल तुम्हाला की हां याच्यावर मला आता हे आवडतं आणि हे नाही आवडत आहे, तो तुम्हाला ट्राय करावं लागेल. ITमध्ये पण खूप डोमेन आहे, खूप फील्ड्स आहे, खूप सब फील्ड्स आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे करून बघा, ट्राय करून बघा. पण मग त्याची अशी काही बेसिक हे नाही का समजा की आधी ही लँग्वेज केली पाहिजे नंतर ती लँग्वेज केली पाहिजे किंवा असं? बेसिक तुम्हाला फंडामेंटल जर तुम्ही मला प्रोग्रामिंग लँग्वेजचं विचारताय तर क्लिअर तुम्हाला मी सांगतो, स्टार्ट विथ द फ्रॉम स्क्रॅच. एक तर C प्रोग्रामिंग लँग्वेज घ्या, नाही तर पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज घ्या. ओके. जर ॲज सच तुम्हाला स्टार्ट तिथूनच करायचं आहे. पण कसं आहे ना, भरपूर गोष्टी डिपेंड करतात तुमच्या फील्डवर पण. आता समजा तुम्हाला वेब डेव्हलपमेंटमध्ये करायच्या गोष्टी, तर तुम्हाला HTML CSS खूप मस्ट आहे. ओके. मग त्याच्यात तुम्ही प्रायोरिटी HTML ला दिली पाहिजे, देन पायथन और C. पहिले तुम्ही त्याला प्रायोरिटी दिली पाहिजे, असं माझं मत पडतं. म्हणजे आपल्याला जॉब काय करायचं ते महत्त्वाचं आहे. याच्यावर म्हणलो की तुम्ही तुमचा गाजरचा हलवा पहिले निवडा, मग त्याच्यात तुम्हाला काय इन्ग्रेडियंट लागणार आहे, मग तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्ही तुम्हाला आवडतं तो तुम्ही सब गाजर लेके आ जाओगे, घी लेके आ जाओगे, शक्कर लेके आ जाओगे ना. पहिले वो पता होणं जरुरी आहे. मग त्याच्यानंतर बाकी ऑटोमॅटिकली गोष्टी तुमच्यापर्यंत तुम्ही स्वतः आणशाल, तुम्ही स्वतः शिकशाल, कारण तुम्हाला इंटरेस्ट आहे. बरोबर, तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट आहे. जर इंटरेस्टच नसेल तर तुम्ही बाकीच्या गोष्टी काही करणारच नाही. ऑल्दो जर तुम्हाला एक एंटायर रोडमॅप पाहिजे असेल तर फर्स्ट ऑफ ऑल पहिले तो अपना गाजर का हलवा फिक्स करो, पहिला तो फिक्स करो. त्याच्यानंतर समजा अपार्ट फ्रॉम लाईक प्रोग्रामिंग लँग्वेजची जी गोष्ट केली तर मी तर सांगितलं जनरली अप्रोच C नाही तर पायथन, कारण की हे खूप इनिशियली इझी प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहे. जास्त काही फॉर्मॅलिटी नाही त्याच्यामध्ये, टू द पॉईंट बात आहे, सिम्पल इम्प्लिमेंटेशन आहे, ज्यादा काहीच कॉम्प्लेक्स नाही. तर ते तुम्ही सुरुवातीला ॲज अ बिगनर घेऊ शकता. सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम असतो सगळ्या CS च्या मुलांमध्ये तो लॉजिक डेव्हलप नाही होत, की सर आमचं लॉजिक डेव्हलप नाही होते, आम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेज येतो, आम्हाला सिंटॅक्स येतं, पण लॉजिक डेव्हलप नाही. याची सिम्पलशी एक सोल्युशन आहे, प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करत जा छोटे छोटे. जसं माझा एक छोटा प्रॉब्लेम होता, हॅलो वर्ल्ड कसा प्रिंट करतात, तिथून सुरू करा. ॲडिशन ऑफ 2 नंबर, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 नंबर, फॉर्मिंग अ पॅटर्न ऑफ स्टार. रट्टा मारण्यापेक्षा इम्प्लिमेंट करून बघा ना त्याला बघा. आणि सगळ्यात पहिले तुम्हाला इम्प्लिमेंट, मी तर म्हणतो इम्प्लिमेंट पण नंतर करा, ही थर्ड स्टेप आहे. सेकंड स्टेप ही करा, पहिले फक्त वाचा प्रोग्राम. भरपूर लोकांनी प्रोग्राम भरपूर लिहून ठेवलेले इंटरनेटवर, पुस्तकं वाचायचे त्याच्यात पण लिहून ठेवलेले, वाचा वाटलं असतं. वाचताना फक्त पेन्सिल सोबत ठेवा. एक्सची व्हॅल्यू जर ही जाते तर आउटपुटमध्ये एक्सची व्हॅल्यू पहिले इनपुटला 5 होती तर इथे 15 कशी झाली, मध्ये काय खेळ झालेला आहे, तो एक डायग्राम थ्रू मॅप करा आपल्या नोटबुकवर पेन्सिलने. तेव्हा तुम्हाला कळेल की ॲक्च्युअलमध्ये प्रोग्रामच्या आत फ्लो चालला काय, तो फ्लो कसा कॅरी केला जातोय आणि तो फ्लो का कॅरी केला जातोय, त्याचं रिझन काय, आणि ते रिझनच तुमचं लॉजिक असतं. ओके. तर पहिले लॉजिक वाचा आणि मग लॉजिक इम्प्लिमेंट करा. त्याच्यानंतर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. एकदा लॉजिक तुम्ही डेव्हलप करणं शिकले, मग तुम्ही अपार्ट फ्रॉम जनरली जर मी बात करू कुठल्याही डोमेनमध्ये एकदम आरामशीर सेटल होशाल तुम्ही जर लॉजिक शिकले तर. तर मला असं वाटतं की आता आपण थोडंसं वेगळ्या साईडला येऊया. तुम्ही स्वतः पॉडकास्टर पण आहात, तुम्ही अनेक लोकांचे इंटरव्ह्यूज वगैरे घेतलेले. आता काय म्हणतो आपण, पडद्याच्या त्या साईडला बसल्यावर कसं वाटतंय? अरे चांगलं वाटतंय राव यार, जवाब देते वक्त आपसे कोई सवाल पूछ रहा है आप ही की लाइफ के बारे में, थोडंसं तुम्ही शेअर करू शकताय आपली लाईफ,
तो खूप चांगलं वाटतं और एक प्रेशर भी रहता है, अरे यार हे बोलायला नको होतं. मग नंतर मला सांगावं लागेल योगेशला की यार थोडं दादा कट मारून द्यायचो इथं. तर तशा गोष्टी असतात. पण नाही यार, इट वॉज अ रिअली गुड एक्सपिरियन्स थोडंसं. आणि कारण एक महत्वाचा क्वेश्चन आहे की समजा तुम्ही आजपर्यंत अनेक लोकांचे इंटरव्ह्यूज घेतलेले बरोबर, तर जाता जाता आमच्या ऑडियन्सला अशा काही टिप्स द्या की ज्या त्यांच्या लाईफमध्ये कामात येतील. समजा टिप्स रिगार्डिंग टू लाईफ. येस, रिगार्डिंग टू लाइफ. जैसी जिसकी नीयत वैसी उसकी बरकत. नीयत अच्छी रखो, इंटेंशन अच्छा रखो. यही एक मेरे को सबसे बड़ा लाइफ लेसन है जो मुझे मिला है. कधी कधी काय होतं ना, आपण खूप चांगलं काम करतो पण नियत खराब असते, नाही टिकत ते. नियत चांगली ठेवणं खूप चांगली, लाईक यू नो, आता समजा एक बेसिक एग्जाम्पल देऊ. गाडी चालवतोय आपण, अब सामने से कोई बुजुर्ग जा रहा है, रुक जाओ भैया, क्या फर्क पड़ने वाला है, कौन सी तुम्हारी ट्रेन छूटी जा रही है, थोड़ा सा रुक जाओ. अच्छी नियत दिखा दो ना सामने वाले को. अब इन रिटर्न तुम्हाला काय भेटेल ते मी नाही सांगू शकत. वो सामने वाला बंदा तुम्ही काय म्हणेल, ए तुला काम धंदा नाही की बाबा जाणं पुढे, मी माझं बघेल कसं क्रॉस करायचं मला. त्याच्या ॲक्शनवर तुम्ही डिपेंडेंट नका राहू. तुम्ही तुमच्या नियतच्या हिशोबाने नीट वागा. तुम्हाला आउटपुट ॲटोमॅटिकली आता आणि नंतर, 1 दिवसानंतर नाही, 10 दिवसानंतर, 100 दिवसानंतर तुम्हाला चांगलं भेटेल. आणि असे मला खूप अनुभव आलेले, प्रचंड खूप अनुभव आले, ज्याच्यात मी आपला थोडं नंतर ठेवलं आहे आणि बाकीचे लाईक जे माझे जवळचे त्यांच्या इंटरेस्टला पुढे ठेवलं आहे ना. तर आणि ते पण चांगल्या नियतीने, तर मला आउटपुट खूप चांगले भेटले. तर हेच मी सांगेल ऑडियन्सला की नियत आपली चांगली ठेवा, साफ ठेवा. आपने को किसी से कुछ लेना नहीं है, छुपाना नहीं है, चुराना नहीं है. जो अपना है बस उसी के साथ संतुष्ट रहना है. सिंपल आहे. आणखी एक गोष्ट मला पण तुमच्याकडनं एक शिकायला मिळाली की जसं की तुम्ही गोष्टींना खूप असं पॉझिटिव्हली बघतात की असं निगेटिव्हच्या नादात जास्त लागत नाही. तर मला असं वाटतं त्याचा पण एक चांगला इम्पॅक्ट तुमच्या लाईफमध्ये झाला असेल. हो, म्हणजे काय करायचं, नेगेटिव्हिटी भरपूर आहे. आता जर तुम्ही माझ्यासोबत बसले आणि माझे जो पॉझिटिव्ह वाईब तुमच्यासोबत शेअर होत आहे, मग बस तेवढंच आहे आपलं. आणि ते कंट्रीब्यूट करणं खूप गरजेचं आहे. खूप निगेटिव्हिटी आहे इकडे तिकडे चोहीकडे, पण प्रयत्न तोच राहतो की पॉझिटिव्हिटी स्प्रेड करू आपल्या कर्मां थ्रू, आपल्या विचारां थ्रू आणि आपल्या बोलण्या थ्रू. बरोबर. मग कसं होतं ओव्हरऑल एक्सपिरियन्स? अरे सगळ्यात पहिले तुम्ही सांगू इच्छितो, कॉंग्रॅच्युलेशन योगेश भाई. एवढा मस्त सेटअप तुम्ही केलेला आहे. मी तुम्हाला प्राइजही विचारली की किती कॉस्टिंग झाली, पण मी सांगणार नाही. बहुत पैसा खर्च किया भाई योगेश भाई ने, बहुत पैसा खर्च किया, बहुत अच्छा सेटअप किया है. और यार सपोर्ट करो भाई के काम को भी, क्योंकि ते खरंच चांगलं काम करताय. उद्देश एकदम चांगला आहे. नियत जे म्हणत होतं ना मी आता, ते पण एकदम चांगलं आहे. आणि सेटअप वाइज यार आई एम लाइक, मी फोटो काढला आल्या सगळ्यात पहिले रूममध्ये. मैं बोला भाई इसका फोटो निकालना है, मुझे भी कुछ ऐसा ही करना है, मैं भी पॉडकास्टर हूँ, तो मुझे बताओ, थोड़ा गाइड करो कैसी चीज़ें हैं. बट यार सच में ऐसा लगा की आपण ऐसा मराठीत होता. हां, मराठीत होतं. तो एक वेगळाच कनेक्ट बसला. ऑल्दो थोडे हिंदी शब्द मी मध्ये बोललो, पण ते सवयमध्ये आहे, आता मी काय करू. तर नाही, पण खूप छान झाला, खूप गोष्टी निघल्या आणि खूप चांगल्या कन्वे पण झाल्या. आणि प्रश्न उत्तरचं जे लाईक यू नो काय म्हणतो आपण, आदान प्रदान होतं, ते खूपच चांगलं होतं. अँड विशिंग यू ऑल द बेस्ट फॉर द फ्युचर. थँक्यू सो मच. छान वाटलं भेटून. थँक्यू. मित्रांनो, अजूनही तुम्ही हा पॉडकास्ट पाहत आहात म्हणजे या पॉडकास्टमधून तुम्हाला नक्कीच काहीतरी व्हॅल्यू मिळाली असेल. जर तुम्हाला हा पॉडकास्ट खरंच आवडला असेल तर या पॉडकास्टला लाईक करा. आणि जर समजा तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण असेल की तुम्हाला असं वाटत असेल की त्या मित्राने स्वतःच्या आयुष्यामध्ये खरंच काहीतरी ग्रो करावं, तर त्या व्यक्तीसोबत तुम्ही हा पॉडकास्ट शेअर करू शकतात. आणि परत एकदा सांगतो की जर तुम्हाला आयुष्यामध्ये विचार, व्यक्तिमत्व आणि पैशाने श्रीमंत व्हायचं असेल तर आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू.